इतिहासाचे लेखन करणं अत्यंत जिकरीचं आणि कष्टाचं काम असतं. कारण इतिहासाचं लेखन जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्या लेखनाला अनेक फाटे फुटतात. इतिहास लेखन क्षेत्रात भीष्माचार्य असं ज्यांना म्हटलं जातं ते व्यक्तिमत्व म्हणजे वासी बेंद्रे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र बघतो, त्याचा शोध वासी बेंद्रे यांनी घेतला होता. महाराजांच्या या चित्राचा शोध कसा लागला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी श्रद्धा, तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा. बेंद्रे यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1894 रोजी पेण येथे झाला. पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळात त्यांनी इतिहासाच्या संशोधनासाठी पहिलं पाऊल टाकलं. आपलं सर्व जीवन त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास संशोधनासाठी वाहून घेतलं. महाराष्ट्राच्या 17व्या शतकाचा इतिहास हे त्यांच्या संशोधनाचं क्षेत्र होतं. 1928 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड साधन चिकित्सा हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. महाराष्ट्राच्या इतिहासाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जावी यासाठी त्यांनी अफाट परिश्रम घेतले. त्यांचा या कार्याचा 1938 साली शिष्यवृत्ती देऊन हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला पाठवण्यात आलं. पेशवे दप्तरातील सुमारे 4 कोटी विस्कळीत कागदपत्रांचे कॅटलॉगिंग व विषयानुसार मांडणी बेंद्रे यांनी केली. इब्राहिम खान या परदेशी चित्रकाराने काढलेले मुस्लिम पेहरावातील छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र त्या काळी प्रचलित होतं. हे चित्र योग्य नाही असं बेंद्रे त्यांच्या लक्षात आलं. मग शोध सुरू झाला तो मूळ चित्राचा. संशोधनाअंती मॅकेन्झींच्या ग्रंथाचा अभ्यास करताना व्हॅलेंटाईन डे या चित्रकाराने काढलेले सुरतच्या वखाऱ्यातील तिथल्या गव्हर्नरच्या भेटीला महाराजांचे चित्र हाती आले. या चित्राची खात्री करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. चित्राची खात्री झाल्यानंतर हे चित्र जगासमोर आणण्यासाठी त्यांनी इंडिया हाऊस कडून परवानगी मागितली आणि ती परवानगी त्यांना मिळाली. पुण्यातील शिवाजी मंदिर येथे साहित्य सम्राट न. चि. केळकर यांनी ते चित्र प्रसिद्ध केलं. आज आपल्याला जे चित्र दिसतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं चित्र वासी बेंद्रे यांच्यामुळे महाराज कसे दिसायचे हे जगाला कळालं. या चित्राचा अभ्यास करून पुढे यावर अनेक पुस्तकं, चित्रपट आणि डॉक्युमेंटरी तयार झाल्या. महाराजांची शरीरयष्टी, त्यांची ठेवण याचा अभ्यास इतिहासकारांनी केला. एका चित्रामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही पैलू लोकांसमोर मांडले गेले. आज आपण सरकारी कार्यालयांमध्ये जे चित्र बघतो ते खरं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे सांगा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.